चला, आपण पाहिलं सकाळपासूनच चांगली टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटली. एनके ट्रॉफी 2024 खरोखरच सगळी खुशी आपण पाहू शकता डीएमसीसी कडे. आणि एनसीसी सुद्धा खरोखर तुम्ही सुद्धा चांगले खेळला, चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटली. सर्वप्रथम एक माझी संकल्पना, कारण का प्रत्येकाला माहित असेल डीएमसीसीला सुद्धा की नरू कामतेकरची टुर्नामेंट काहीतरी वेगळं करतो, बरोबर. जरी कमी चिठ्ठ्या आल्या असल्या तरी सुद्धा आपण बक्षीस देणारच आहोत. एक संकल्पना होती की आपण प्रत्येक वेळी भाऊजी तुम्ही इकडे या ना. मध्ये या ना. फोटो फोटो काढते. प्रत्येक वेळी आपण ट्रॉफी घरी घेऊन जातो, कोणी पण असू दे. पण आपल्या मागे स्त्री असते, एका पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते. जर आज कुणाला इस्त्री लागली किंवा कुकर लागला, खरोखर ती खुश होईल की नाही मला सांगा? बरोबर ना? हे माझं स्वप्न होतं आणि ते पण साकार होतंय. पहिले आपण ते करूया आणि फायनल टीमचा कर्णधार त्याने 1 नंबरची चिठ्ठी काढायची, एक चिठ्ठी काढायची आहे. म्हणजे 1 नंबरला आहे कुकर. मी विनंती करतो, आपण पाहू शकता बरणीमध्ये चिठ्ठ्या ठेवल्यात. लाईव्ह होतं इथे या ठिकाणी. कर्णधार यायचंय सुरुवातीला. वि विनायक नाचणेकर. एक चिठ्ठी काढायची आहे. कोणाचं सोबत बघूया कुणाचं नशीब बलवत्तर आहे. एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत या संकल्पनेसाठी. अथर्व गोरले. अथर्व गोरलेला जाते कुकर. अथर्व गोरले कोण आहे? शिवण्यातला अथर्व गोरले याला जातोय. अनिल गोरले यांचे मला वाटतं पुत्र आहेत आणि त्यांना जातोय कुकर. खरोखरच तो सुद्धा दादा लाईव्ह बघत असेल. अनिल दादा गोरले सकाळी आले होते परंतु आता नाही आहेत. त्यांच्यापर्यंत त्यांची भेटवस्तू नक्कीच मी स्वतः पोहोचवणार आहे. आणि उपस्थित आहेत, खरोखरच आनंदाची बातमी, इथे यायचंय. अनिल दादा अथर्व गोरले धावत यायचंय, आपलं बक्षीस घ्यायचंय. अरे वा 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 वा. एक कॅमेरा कॅमेरा दे ना कुसकुजेला. धावत धावत येते. अरे शबास. खरंच तुझी मम्मी खुश झाली असेल. ये तुला कुकर लागलाय बाळा, घेऊन जा. थँक्यू, धन्यवाद टीचे. त्याच्यानंतर थोरलीवाडीचा कर्णधार यायचंय, त्याने एक चिठ्ठी काढायची आहे. दुसरं बक्षीस 2 नंबरचं असेल. जयपान कंपनीची इस्त्री आपण देतोय. हॅलो, ही चिठ्ठी आणि माझे भाऊजी यांना जातोय मान. जयवंत नवाळे बुर्मेवाडी यांना इस्त्री लागते. खरोखर त्यांचं सुद्धा अभिनंदन. सकाळी या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटनाला ते उपस्थित होते. थोडा छोटा करणं बरोबर आहे. जयवंत नवाळेंना जाते. मी सूर्यकांत कामतेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं बक्षीस घ्यायचंय. इस्त्री जाते. खरोखरच एक माझी संकल्पना होती आणि ते कुठेतरी स्वप्न हे सुद्धा साकार झाले. एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. जयवंत नवळ्यांचं याचं बक्षीस स्वीकारताना सूर्यकांत कामतेकर त्यांचे मेवणे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वांना आतुरता आहे. डीएमसीसी रतीश भरपूर चांगला खेळला. सगळेजण चांगलेच खेळले. चांगली टुर्नामेंट झाली. त्याच्यानंतर चला एनके पुन्हा एकदा एनके ट्रॉफी 2024 पर्व दुसरे चांगली स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला भेटली. या स्पर्धेमध्ये असं एक बक्षीस ठेवलं होतं. कारण का मला वाटतं आजपर्यंत असं बक्षीस कुणाला भेटलं नसेल. मी तरी असं लाईव्ह मध्ये सांगू शकतो, आजपर्यंत राजापूरमध्ये सुद्धा ते बक्षीस मला वाटतं एका स्पॉन्सरने दिलं होतं आणि ते सुद्धा माझं स्वप्न होतं की एखाद्या खेळाडूला, लेजंड खेळाडूला ते जावं आणि खरोखरच त्याचा मानकरी ठरतोय. विलास नाचणेकर कातळीवाडी. खरोखरच त्याच्या आयुष्यामध्ये आठवण राहील असं गिफ्ट आम्ही दिले, परंतु ते कुणाला माहित नाही की त्याच्यामध्ये अजून काय आहे, ते तेच सांगू शकतील. मी आदरणीय पुंडलिकदादा बाणे यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यायचे. सरप्राईज गिफ्ट सद्गुरू एजन्सी सचिन नवाळे यांच्या मार्फत ते बक्षीस देण्यात आलं होतं.
हे फोडून दाखव. सरप्राईज गिफ्ट होतं आणि स्वतः या ठिकाणी खोलून दाखवणार आहे काय आहे ते. आयोजक म्हणून मदत करू का? कोणाला माहित नाही. याच्यामध्ये मित्रांनो चांदीची मूर्ती आहे गणपतीची. मी जसं सांग कोणी सुद्धा सांगू शकतो आजपर्यंत चांदीची मूर्ती कोणीतरी दिली नसेल, परंतु माझं स्वप्न होतं काहीतरी वेगळं करणार नक्कीच. खरोखर अभिनंदन. अभिनंदन विलास दादा. त्याच्यानंतर आता मुख्य आपल्या बक्षीस वितरणाकडे जाऊया. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी सर्वप्रथम चांगली गोलंदाजी तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून स्कोरिंग आपल्याला पाहायला भेटलं. रत्नदीप सोडिये यांनी याचा सुद्धा यथोचित मानसन्मान केला जाईल. रत्नो खरोखर ये बाळा सकाळपासून, कारण का न सांगता या मुलग्याने मला दर कुठची पण आमची दरवर्षी टुर्नामेंट असते दादा, मी तुझ्या स्पर्धेला नक्कीच तुला सहकार्य करीन आणि दरवर्षी करतोच, त्याचं सुद्धा टाळ्या वाजून स्वागत करायचंय. त्याच्यानंतर मला वाटतं इथे YouTube लाईव्हची टीम यायचंय. रजनीशभाईची टीम असेल त्याने एकाने यायचंय, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खरोखरच आपला लाईव्ह खेळ ज्याने खूप साऱ्या लोकांपर्यंत गेल्या वर्षीची टुर्नामेंट मित्रांनो 9,300 लोकांनी याच YouTube लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवली आणि यावर्षी सुद्धा खरोखरच 10,000च्या पुढे मला वाटतं गेलेला आहे आकडा. नक्कीच. त्याच्यानंतर मला वाटतं या स्पर्धेमध्ये चांगली पंचगिरी त्यांनी केली. एक पेवेकर सर या ठिकाणी आहेत. कुठे आहेत? आकाश सर आणि पेवेकर दोघांनी सकाळपासून चांगली पंचगिरी केली. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर पेवेकर त्याच्यानंतर मला वाटतं माझ्या टुर्नामेंटसाठी मला वाटतं एकाच दिवशी 4 की 5 लाईव्ह टुर्नामेंट होत्या. कॉमेंटेटर कमी होते माझ्याकडे, परंतु माझ्या टुर्नामेंटला कॉमेंटेटर नव्हता, तरी सुद्धा माझा मित्र माझी टुर्नामेंट करण्यासाठी खास गुहागरवरून स्वतःच्या तिकीटने इथपर्यंत पोहोचला. निनाद पाटेकर याचं सुद्धा यथोचित या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. निनाद याने यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खरोखरच कौतुकाची बाब असेल. तसेच आमच्या वाडीचे वाडी प्रमुख पुंडलिकदादा बाणे यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो, मी स्वतः त्यांचा सत्कार करणार आहे. त्याच्यानंतर प्रभाकर बाणे यांनी सुद्धा यायचंय, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. आमचे पाठीराखे आमचे बंधुराज त्याने सुद्धा यायचे, प्रभाकर बाणे यांनी त्यांचा सुद्धा सत्कार केला जाईल.
आणि त्याच्यानंतर परशुराम बाणे त्यांनी सुद्धा यायचंय आणि त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मानसन्मान केला जाईल. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कुठची मॅच असो आमच्या अगोदर मैदानांमध्ये हजर असतात. पण त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर कमलाकर बाणे यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. कमलाकर बाणे सुद्धा यायचे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर यशवंत माने खरोखरच सकाळपासून चांगलं काम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. यशवंत माने सुद्धा यायचे. त्यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. त्याच्यानंतर सूर्यकांत कामतेकर माझे बंधुराज यांनी सुद्धा यायचंय. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. तसेच पुंडलिकदादा बाणे यांना विनंती करतो सूर्यकांत कामतेकर यांचा सत्कार करायचा आहे. दीपेश शेलार ज्या आपण सामनावीरच्या ट्रॉफी बघितल्या त्यांच्याकडून प्राप्त झाल्या होत्या त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. दीपेश शेलार यांनी यायचे. त्याच्यानंतर आमच्यातलाच एक मुलगा ॲडव्होकेट झाला. खरोखरच आमच्यासाठी, आमच्या पूर्ण बीसीसी फॅमिलीसाठी मोठी गोष्ट आहे. प्रवीण बाणेने यायचंय. त्याने मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाजची ट्रॉफी पुरस्कृत केली होती. त्याने सुद्धा यायचंय. त्याचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. तदनंतर मालिकावीरची आपण ट्रॉफी बघू शकतो. अ, विनोद नारकर, लंकेश बाणे या ठिकाणी आहेत. सूरज बाणे, हर्षल शेलार यांनी सर्वांनी यायचंय. त्यांनी सुद्धा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मालिकावीरची रोहन बाणे त्यांनी सुद्धा यायचंय. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कारण का सन्मान म्हणजे आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो. सर्वांनी एकत्रित यायचंय. त्याच्यानंतर प्रशांत कामतेकर सकाळपासून जर पहिलं जर सर्व व्यवहार बघतायत आणि पूर्ण आयोजनामध्ये त्यांचं चांगलं सहकार्य प्रशांत माझे बंधू त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. तसेच संदीप दादा मंडपवाले इथे आहेत असतील तर त्यांनी यायचे. संदीप दादा चला झाले ना. चला खरोखरच चांगले मंडप आपल्याला पाहायला भेटलं 2 वर्ष लगातार त्यांच्या मार्फत. धन्यवाद. राहू दे राहू दे. मी कुठे घेऊ. चला झालं ना. तसेच प्रमोद कामतेकर माझे बंधुराज माझे बंधू आहेत. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. हॅलो हॅलो. चला हॅलो हॅलो. आता चला आता जवळ या. आता वेळ झाली आहे सर्वांना माहित आहे. थोडस जवळ यायचंय मित्रांनो. ठीक आहे. डीएमसीसी लक्ष देते थोडस. या स्पर्धेमध्ये खरोखरच कोणी चांगली फलंदाजी केली, कोणी गोलंदाजी केली. येत्या 5 मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम उरकून टाकू आणि मुख्य पारितोषिकडे आपण वळतोय. थांबा थांबा. मुख्य पारितोषिकडे आपण वळतोय. खरोखरच
प्रथम क्रमांकाचा मान पटकावलाय डीएमसीसी कातीवाडी या संघाने. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन, जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय. त्याच्यानंतर एनसीसी थोरलीवाडी यांनी द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय, त्यांचं सुद्धा अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस कोण सांगू शकतो का? उत्कृष्ट गोलंदाज, आणि खरोखरच सुशांत देवले ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे जसं एक टी शर्ट कॅश प्राइज आणि एक टी शर्ट कॅश प्राइज आणि एक ट्रॉफी. प्रवीण बाणे येते, प्रवीण बाणे त्यांच्याकडून ही ट्रॉफी पुरस्कृत झाली आहे. त्यांना मी विनंती करतो, प्रवीण त्यांनी यायचंय आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. काय होतं धन्यवाद. तसेच बीजी स्पोर्टच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा आपण पाहू शकतो. चला, खूप सारे फोटो लाईव्ह मध्ये आपण दिसणार आहोत. खूप जणांपर्यंत ही टुर्नामेंट पोहोचली. खरोखरच सर्वांचं अभिनंदन पुन्हा एकदा. त्याच्यानंतर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला भेटली. नक्कीच मला वाटतं कोण सांगू शकतो का? आणि प्रसाद भुते ठरतोय उत्कृष्ट फलंदाज एनके ट्रॉफीचा. चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. कॅश प्राइज, टी शर्ट आणि भव्य दिव्य ट्रॉफी पाहायला भेटणार आहे. मी स्वतः देणार आहे ती ट्रॉफी. तसेच सर्वांना कुठची स्पर्धा म्हटल्यावरती मालिकावीर कोण असेल, ही उत्कृष्ट असते. म्हणजे स्पर्धेमध्ये संपूर्ण कोण चांगला खेळतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असतं. आणि मला वाटतं पुन्हा एकदा हा कॉल जातोय. प्रसाद भुते मालिकावीर ठरतोय. खरोखरच चांगली ऑलराऊंडर कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. कॅश प्राइज, एक भव्य दिव्य ट्रॉफी आणि पुन्हा एकदा एक टी शर्ट. आणि सूरज बाने यायचे, हर्षल शेलार आणि मला वाटतं लंकेश बाने. जोरदार टाळ्या. एक भव्य दिव्य ट्रॉफी, कॅश प्राइज आणि एक टी शर्ट असं पारितोषिक या स्पर्धेमध्ये. खरोखरच बक्षिसांची सुद्धा लयलूट आपल्याला पाहायला भेटली आणि चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला भेटली. चला, त्याच्याबरोबर एक टी शर्ट सुद्धा द्यायचंय. बीजी स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट प्राप्त झाली होती. थँक्यू. खरोखरच टुर्नामेंट म्हटली किंवा समालोचन म्हटलं तर मला वाटतं आपल्याला डीजे हा लागतोच. गाणी आपल्याला वाजली पाहिजे. त्यांचा जरा सत्कार राहिलाय तो सुद्धा आपण करून घेऊया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली गाणी आपल्याला पाहायला भेटली.
हां. काय? चला चला त्यांच्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय एन-सी-सी एन-सी-सी थोर्लीवाडी हा संघ. विजयी संघाचं अभिनंदन. कर्णधार यायचंय. आपलं बक्षीस स्वीकारायचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. कॉंग्रॅच्युलेशन. 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 अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. जय श्रीराम. चला. चला त्याच्यानंतर आतुरता बरोबर होतो. पाय दुखायला लागले असतील परंतु भव्य दिव्य मानाची ट्रॉफी आज तुम्ही घेऊन जाताय. ती सुद्धा एन-के ट्रॉफी 2024 ची कर्णधाराने यायचंय. त्याच्यानंतर संपूर्ण टीम सुद्धा यायचंय. डीएमसीसी कातेवाडी आमच्या देवाच्या घोटण्यातील एक नामवंत संघ. एक वर्ल्ड कप एन-के ट्रॉफीचं आपण प्रदान करतोय. त्याच्यानंतर टीमने यायचंय. हॅलो हॅलो. एक मिनिट. थँक्यू डीजे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व संघांचं अभिनंदन. नक्कीच पुढच्या वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो दोन्ही संघांना. आणि हा कार्यक्रम संपला. बक्षीस असं एक गाणं लावायचं. एक गाणं नाचायचंय नाचायचंय. थोडा कॅमेराच्या नव्हतं. आगमन झालेलं आहे. नाचा तुम्ही पण डीएमसीसी. जय श्रीराम.